मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवर युवा सेनेचा झेंडा राखीव तसंच खुल्या प्रवर्गातील 10 पैकी 10 जागांवर युवा सेनेचे उमेदवार विजयी. आभा विपतचा सुपडा साफ. अमित ठाकरे भांडूप मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता. सुरक्षित मतदारसंघ असल्याचा मनसे नेत्यांचा अहवाल. सूत्रांची झी24 तासला माहिती. एकाच जागी 3 वर्षांहून जास्त काळ तैनात अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत सूचना करूनही राज्य सरकारचं दुर्लक्ष. मुंबईतील बैठकीत केंद्रीय निवडणूक आयोगाचे कडक शब्दात ताशेरे. मुख्य सचिव पोलीस महासंचालकांकडून मागितला खुलासा. कुणी कुणालाही संपवू शकत नाही. मी आधुनिक अभिमन्यू. चक्रव्यूहात शिरणं आणि बाहेर पडणं मला माहीत. उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर फडणवीसांचा पलटवार. महिलेकडून देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर तोडफोड. गृहमंत्र्यांचं कार्यालयही सुरक्षित नाही. विरोधकांचा आरोप. तर तोडफोडीचं कारण किंवा कुणी पाठवलं ते समजून घेऊ, फडणवीसांची प्रतिक्रिया. मंत्रालयात तोडफोड करणाऱ्या महिलेच्या घरी पोलीस दाखल. महिला दरवाजा उघडत नसल्यानं पोलिसांसमोर अडचण. तर महिला मानसिकरित्या आजारी असल्याची पोलिसांची माहिती. पुण्यात महाविकास आघाडीकडून भुयारी मेट्रोच्या उद्घाटनाचा प्रयत्न. मेट्रो अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलकांची माघार. 29 तारखेला मेट्रो सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा.